आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंतची सर्वात मोठी खळबळजनक बातमी समोर येते. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार असं थेट भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठणकावून सांगितलंय. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी थेट अंतरवली सराटी गाठली आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर तब्बल तासभर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अनेकदा वातावरण तापलं तर काही वेळ संवाद भावुकही झाला. यावेळी बोलताना प्रसाद लाड म्हणाले, मनोज जरांगे माझे मोठे भाऊ आहेत. मराठा समाजाचा प्रश्न हा आमचा प्रश्न आहे, कारण मी स्वतः देखील मराठा समाजाचा आहे. आज आमदार किंवा नेता म्हणून नाही तर एक कार्यकर्ता आणि लहान भाऊ म्हणून मी दादांकडे विनंती करायला आलोय. प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांना शब्द दिला आहे की समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते या मागण्या सरकार दरबारी मांडतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमदारकीचा राजीनामा देण्यासही ते मागे पुढे पाहणार नाहीत. दरम्यान भूतकाळात मनोज जरांगे आणि आपल्यात झालेले वाद मान्य करत लाड म्हणाले, आरक्षण हे केवळ आणि केवळ मनोज दादांच्या आंदोलनामुळेच मिळाले आहे. काही लोक आपापसात भांडण लावण्याचं काम करत आहेत. यासोबतच जरांगे पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजून घेणे गरजेचं असल्याचंही लाड यांनी आवर्जून नमूद केलंय. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.